हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक ब्रेकफास्टचा प्रकार करणार आहोत। अगदी साधा सोपा आहे। त्या ब्रेकफास्टचं नाव आहे कोकोनट डोसा आणि रेड चटणी। कोकोनट डोसासाठी ना आपण एक पातेला घेतलंय, त्यात ना 1.5 वाटी तांदूळ घेऊयात आपण। तांदूळ कुठलाही तुम्ही घेतला तरी चालेल, फक्त इंद्रायणी घ्यायचा नाहीये, बासमती असो किंवा साधा तांदूळ असो कुठलाही। आता आपण आहे ना हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर आपण स्वच्छ पाणी त्याच्यात टाकलेलं आहे। आता ना अर्धा चमचा मेथ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला आता सकाळी डोसे करायचे आहेत म्हणून आपण ना रात्रभर भिजवतोय हे तांदूळ। जर संध्याकाळी तुम्हाला डोसे करायचे असेल तर तुम्ही सकाळी भिजवलं तरी चालेल। आपण रात्रभर हे तांदूळ आणि मेथी दाणे भिजवून घेतलेले आहेत। आता ह्याचं पाणी सगळं काढून आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेऊया। मिक्सरमध्ये आपण हे सगळं काढून घेतलंय। त्यात आता अर्धी वाटी मी पोहे भिजवून घेतलेले आहेत, ते आपण टाकून घेऊया। आता पाऊण वाटी ओलं खोबरं किसलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे ह्याच्यात। आता ह्याच्यात ना चवीप्रमाणे मीठ, अगदी पाव चमचा खायचा सोडा। आता ह्याच्यात ना आपण थोडंसं पाणी टाकून आपण छानपैकी पीठ वाटून घेऊया। आपण पीठ छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे। ह्याचं कारण असं आहे की आपण त्याच्यात थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे, तो थोडासा ऍक्टिव्हेट होईल यासाठी। आता 15 मिनिटं झालेली आहेत आणि छान आपण रेस्ट करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला आता ना एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता, फारही पातळ नाही फारही घट्ट नाही। आता आपण डोसे करायला घेऊया। आपण ना छोटा पॅन ठेवलेला आहे, त्याला मी ग्रीस केलेलं आहे ऑइल। आणि आता आपण डोसा टाकून घेऊयात। पहिला तुम्ही बघू शकताय की डोसा टाकल्यावर किती छान जाळी पडलेली आहे। आता काय करायचंय की आपण मीडियम गॅस ठेवलेला होता, आता थोडा बारीक करून ना त्याच्यावर 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया। आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया आणि चेक करूयात की खालून झालाय का। येस, इतका छान सुटलेला आहे। आता दुसऱ्या साईडने अगदी 30 सेकंद फक्त आपण भाजून घेणार आहोत। आता 30 सेकंद झालेले आहेत। दुसऱ्या साईडने पण इतकं छान फ्राय झालंय आणि जाळी पण इतकी सुंदर पडलेली आहे। अशा पद्धतीने आपण बाकी सगळे डोसे करून घेऊयात। आपले डोसे इतके छान सॉफ्ट झालेत, तुम्ही बघू शकता, आणि छान जाळी पण पडलेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे ना अगदी अर्धा चमचा जे तेल आपण आहे ना ब्रश केलं होतं, म्हणजे ग्रीस केलं होतं आपण तव्याला, त्याच्यानंतर आपल्याला एकही थेंब तेल लागलेलं नाहीये। आणि तेवढ्या ह्याच्यात अर्ध्या चमचा तेलामध्ये ना एक 9 ते 10 डोसे छान होतात। आपल्या डोशासाठी खायला ना आपण एक छानपैकी वेगळी चटणी करत आहोत, तर ती आहे रेड चटणी, म्हणजे लाल चटणी करत आहोत आपण। त्यासाठी ना ओलं खोबरं घेतलंय मी, अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी किंवा 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट, पाव वाटी फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ असतात ते, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा साखर, 1 ते 2 चमचे लाल तिखट, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता, 2 चमचे दही। आता आपण चटणी छान वाटून घेऊयात, लागेल तसं आपण पाणी टाकून मीडियम कन्सिस्टन्सीची अशी वाटून घेऊया। आपण चटणी मस्त बारीक वाटून घेतलेली, ती आता एका बाउलमध्ये काढून आपण त्याला फोडणी देणार आहोत। आता आपण छोट्या कढईत आहे ना 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यात आता 1 चमचा जिरे टाकून घेऊया, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग। आपली फोडणी तयार आहे। आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया। तर मस्त आपली रेड चटणी तयार आहे। तर फ्रेंड्स, मस्त असे स्पॉन्जी कोकोनट डोसा तयार आहे आणि त्याबरोबर आपण फ्रेश केलेली रेड चटणी पण आपण सर्व करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना एकदम सोपी आणि घरातल्या इंग्रेडियंट्स पासून आपण ती बनवलेली आहे, जे इझिली अवेलेबल असतात ते। आता नाश्त्याला तर आपण आहे ना काहीतरी वेगळं म्हणून तर आपण आहे ना हे नक्कीच करू शकतो। अजून एक पर्याय म्हणजे ना संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी सुद्धा, रात्री तर बऱ्याच वेळा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा वेळ नसतो, तर अशा वेळेला सुद्धा हा उत्तम पर्याय आहे।
सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.